शेतकरी विरोधी सरकारचे करायचं काय? आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने हो काका खाली बसा खाली बसा खाली बसा हो करण्यासाठी या ठिकाणी एक आक्रोश मोर्चा या ठिकाणी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ही धन्यवाद देतो की आज आपला प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय हे दार कातड्याचं सरकारला जाग येणार नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. या सरकारने फसवी घोषणा केली हे कर्जमाफी करू. आमची एकच मागणी आहे की सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. या देशामध्ये कृषी मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटी कर्जमाफी दिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला. पण आज हे जे सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर प्रमाण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवसाला 8 ते 9 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होती. याला जबाबदार कोण असेल तर सरकार जबाबदार आहे. त्यामुळे माझी मागणी एक आहे की जे आत्महत्या करणारे शेतकरी या सरकारवर गुन्हा दाखल केला पाहिजे. या फौजदारी केली पाहिजे की या आत्महत्या करण्याला जबाबदार कोण असेल. त्यामुळे आता शेतकरी रस्त्यावर उतरले पाहिजे. इथे एक सिंगी आहे त्याचा ओलावा फेकल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी सांगतो रामकृष्ण हरी. अरे समोरचे कोण आहे हो भैया बसा ना यार हो दादा खाली बसा ना खाली बसा ना तुम्ही खाली बसा ना. शेतकऱ्यांचा असलेला अलगार